नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या रोखोकमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आपण राजकीय आखाडा जो आहे त्याच्यावर आपण रोखोकमध्ये बहुतांश जी आहे ती समीक्षा केली होती आणि त्या अनुषंगानं निवडणुका झाल्यानंतर निकाल जो आहे तो लागल्यानंतर आपण एकदा रोखोकवर थोडीफार समीक्षा केली होती आणि त्यानंतर मतदारसंघामध्ये काय हालचाली चालू आहेत, काय काय गोष्टी आज ज्या घडत आहेत यावर आज जे आहे ते रोखोकमध्ये असं वाटलं की या विषयावर जे आहे ती समीक्षा करावी आणि आज त्या अनुषंगानं तालुक्याला जे आहे गेलो होतो आणि तेथे ज्या गोष्टी मला दिसून आल्या आणि खरोखरच वाटलं यावर थोडीफार जी आहे ती समीक्षा करावी आणि म्हणूनच या रोखोकमध्ये तो विषय जो आहे तो चर्चेला घ्यावा, त्याच्यावर थोडीफार समीक्षा करावा म्हणून समोर उभा राहिलोय. तर आज घनसावंगीला गेल्यानंतर मला दोन ज्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने जाणवल्या. त्यामध्ये मला असं दिसून आलंय आमदार उडान यांच्या गेटला कडी, तर दुसरीकडे माजी आमदार राजेश टोपे यांच्याकडे मांदियाळी. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मला आज दिसून आल्या. कारण आज नुकताच जो आहे दर्पण दिन जो आहे तो काल झालाय 6 जानेवारीला आणि या अनुषंगानं माजी आमदार माजी मंत्री जे आहेत राजेश टोपे यांनी घनसावंगी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा जो आहे तो सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि या सत्कार समारंभाला जाण्याचा योग आलाय आणि तेथे गेल्यानंतर जे आहे ते सगळ्या गोष्टी झाल्या. काही दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या, तर इतरही पत्रकार बांधव सगळे तालुकाभरामधले उपस्थित होते आणि ते सगळं कार्यक्रम ज्यावेळेस चालू होण्या अगोदरचे जे काही चित्र बघितलं मी, नंतर कार्यक्रम पत्रकारांचा सत्कार वगैरे संपल्यानंतर सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या निदर्शनास आल्या आणि या सगळ्या गोष्टीवरून मी परत आमदार जे आहेत हिकमत उडान यांच्या इकडे म्हणून जाऊन ऑफिसला एकदा बघावं काय चालू आहे काय नाही. तर तिथं गेल्यानंतर अक्षरशः असं दिसून आले की जे गेट आहे ना त्या गेटला म्हणजे बंद होतं, बंद स्थितीमध्ये गेट होतं आणि मी बाहेरूनच तिथे चौकशी केली आतमध्ये कार्यालयामध्ये कोणी आहे का नाही, तर मला उत्तर मिळालं कोणी नाहीये. आणि म्हणून मी आज जे आहे ते चित्र जे बघितले आणि म्हणून त्याच्यावर मला थोडीफार जी आहे ती समीक्षा करावी वाटली. म्हणून मला असं म्हणावं असं वाटतंय आमदार हिकमत उडान यांच्या कार्यालयाच्या गेटला कडी, तर दुसरीकडे माजी आमदार राजेश टोपे यांच्या कार्यालयामध्ये दातलीय मांदियाळी असं चित्र जे आहे ते बघायला मिळालं. म्हणजेच याचा अर्थ असा नाहीये मुळे की राजेश टोपे यांनी जो आहे तो पत्रकारांचा सत्कार ठेवलाय आणि त्यांनी पत्रकारांचा सत्कार केलाय म्हणून मी हा रोखोक देत आहे असं मुळीच नाही. सत्कार हा भाग तर आहेच आहे, कारण शेवटी पत्रकार जे आहेत तो चौथा स्तंभ आहे आणि या चौथा स्तंभाचा मान सन्मान करणं हे सुद्धा सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी जे आहे माजी मंत्री जे आहेत माजी आमदार राजेश टोपे यांनी तो कार्यक्रम जो आहे तो आज आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला जाण्याचा जो आहे तो योग आलाय आणि घनसावंगीला गेल्यानंतर हे जे चित्र आहे ते दिसून आले. कारण मला यातून हिकमत उडान जे आहेत आमदार त्यांना हाही सल्ला द्यायचा आहे. कारण आपण जर बघितलं तर गेल्या 25 वर्षापासून राजेश टोपे यांनी हा जो गड आहे आपला घनसावंगी विधानसभेचा तो अबाधित राखला होता आणि काही कारणास्तव काही गोष्टीमुळे त्यांचा पराभव झालाय आणि त्या पराभवामध्ये आमदार हिकमत उडान जे आहे यांनी बाजी मारली. उलट चांगली गोष्ट आहे, चला तुमच्या जे बाजूने जो आहे तो जनतेने कौल दिलाय, मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेसह इतर मतदारांनी कौल दिलाय आणि मग ही निवडणूक जी आहे ती 20 नोव्हेंबरला पार पडली आहे आणि 23 नोव्हेंबरला त्याचा निकाल सुद्धा जो आहे तो आलाय. मग आज जर आपण बघायला गेलं तर आज 7 जानेवारी आहे आणि 23 नोव्हेंबरला हा निकाल लागलाय. म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे 7 दिवस गेलेत, डिसेंबर महिन्याचे 31 दिवस गेलेत आणि आज 7 तारीख आहे. म्हणजे जानेवारी महिन्याचे सुद्धा 7 जी आहे ती आज तारीख आहे आणि एवढं सगळं असताना आपण जे आहेत ते जनतेचे सर्वसामान्य मतदाराचे जे आहेत तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि लोकप्रतिनिधी असताना तुमच्या कार्यालयामध्येही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि मांदियाळी जी आहे ती चालू राहायला पाहिजे. कारण सर्वसामान्याच्या समाजासाठी घेऊन तरी कुठं जाणार आणि आपण जर एवढे दिवस होऊनही आपल्या कार्यालयाला जर बाहेरून कडीच असेल तर काय बोलणार, काय म्हणणार याबद्दल. कारण ठीक आहे तुम्ही नवीन आहात, नवीनच तुम्हाला आमदारकी जी आहे ती बहाल झाली, मग नियोजन आयोजन हे जे आहे आपले पीए मंडळी असेल, आपलं कार्यालय असेल, आपलं ऑफिस असेल, त्यामध्ये आपले हँड सुद्धा महत्वाचे आहेत. ठीक आहे तुमच्या मागे कामं असतील, तुम्ही इतर काही गोष्टीमध्ये शोधत असतील, तुम्ही काही विकासाच्या दृष्टिकोनातून काही चर्चा करत असतील, आपल्या मतदारसंघामध्ये काही तुम्ही आणण्यासाठी प्रयत्नशील असताल, त्यामुळं तुमचं साहजिक आहे. ठीक आहे तुम्ही जरी नसले तरी सुद्धा आपलं जे कार्यालय आहे, आपलं जे संपर्क कार्यालय आहे हे अशा स्थितीत दिसायला नको. कारण आता भरपूर असा वेळ गेला, यामध्ये आमदार जे आहेत त्यांचे आभार दौरे गावोगाव चालू आहेत मतदारसंघामध्ये, याबद्दलही आपलं काही दुमत नाहीये.
परंतु मतदारसंघातील जे काय जनतेच्या अपेक्षा आहेत, मतदारांच्या ज्या काय अपेक्षा आहेत, तर त्या आपण कशा पूर्ण करणार, कधी करणार, हा बी एक विषय आहे. दुसरी गोष्ट, ठिकठिकाणी शासकीय कार्यालय असतील, येथे अनेक जे ग्रामस्थ आहेत, जे मतदार आहेत, त्यांचंही काम अडतंय आणि ते जे आहेत चालू आमदार जे आहेत त्या आमदाराच्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या समस्या मांडण्याचा आणि अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला बोलण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग जर आपलं कार्यालय एवढे दिवस निकाल लागूनही आपल्या कार्यालयाला जर अशी कडी असेल, तर सर्वसामान्य जनतेने कुणाकडे जायचंय, आपली समस्या कधी मांडायची, कुणासमोर मांडायची, हा एक मोठा प्रश्न आहे. मला या निमित्ताने आज जे चित्र दिसून आले त्यामध्ये ते वास्तव आहे. मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, फक्त जी गोष्ट माझ्या नजरेसमोर आली त्याच्यावर मला असं वाटलं याच्यावर एक रोखठोक मध्ये आपण समीक्षा करावी आणि म्हणून मी जो आहे तो बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आज या निमित्तानं राजेश टोपे जे आहेत माजी आमदार, त्यांनी सत्कार केलाय म्हणून मी ती वाहवा मुळीच करत नाही, हा गैरसमज नसावा. परंतु मला जे दिसून आले, कारण राजेश टोपे माजी आमदार, माजी मंत्री असतानाही त्यांच्याकडे जी गर्दी मला दिसून आली, मग ते वेगवेगळ्या या पद्धतीचे काही समस्या असतील, कोणाचे काही अर्ज असतील, या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या कार्यालयामध्ये मला मांदियाळी जी आहे ती दिसून आली आणि गर्दी मोठ्या पद्धतीने होती. ती पत्रकारांचा सत्कार करण्याच्या अगोदरही होती आणि नंतरही बराच वेळ ते जे आहेत त्या गोष्टी करत होते. मग एवढं सगळं असताना माजी आमदाराकडे जर अशी परिस्थिती असेल, तर रनिंग आणि चालू आमदाराच्या कार्यालयाबाहेर जे गेट आहे त्याला जर कडी असेल तर कसं होणार? आपण मतदारसंघातील जे काय जनतेचे लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आपलं कार्यालय ही आपण अपडेट केलं पाहिजे. आपल्या कार्यालयातील हँड सुद्धा आपण वाढवले पाहिजे. आणि जर अशी परिस्थिती दिसत असेल तर म्हणून मला रोखठोक असं द्यावं वाटलं आणि म्हणूनच म्हणावं असं वाटतंय, आमदार उढाण यांच्या कार्यालयाच्या गेटला कडी, तर दुसरीकडे माजी आमदार राजेश टोपे यांच्याकडे दाखली आहे मांदियाळी, असं जे आहे ते मला दिसून आलंय. यामध्ये मी टीका टिप्पणी मुळीच करत नाहीये, मी कोणाची वाहवाही करत नाही. म्हणजे काही वेळेस असंही वाटेल किंवा आमदार जे आहेत चालू त्यांनी पत्रकारांचा सत्कार आणखीन आयोजित केला नाही म्हणून कदाचित मी तसं बोलत असेल, पण असं मुळीच नाही. दुसरीकडे असाही विषय येत म्हणजे येण्याची शक्यता आहे की माजी आमदार जे आहेत राजेश टोपे यांनी सगळ्या पत्रकारांचा जो आहे ते सत्कार केलाय म्हणून मी हे रोखठोक जे आहे ते मांडत आहे. ही गोष्ट मुळीच नाहीये. परंतु मला ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टी या निमित्तानं आज जे आहे त्या तालुका पातळीवर जो घनसावंगी जे आहे तिथं मला ह्या दिसून आल्या आणि म्हणून मी येताना राजेश टोपे यांनी जो काही सत्कार समारंभ आयोजित केला होता, हा झाल्यानंतर मला सहज वाटलं चला आमदारांच्या संपर्क कार्यालयामध्ये जाऊन बघावं काय चालू आहे काय नाही. मी तिथे गेला असता गेट जे आहे ते बंद स्थितीत दिसलं, त्या गेटवर वॉचमॅनही होते. त्यांनाही मी विचारलं कार्यालयामध्ये कोणी आहे का नाही, तर त्यांच्याकडूनही मला नाही असं उत्तर मिळालं. आणि दुसरी गोष्ट मी एवढ्यावरच थांबलो नाही, तर त्या कार्यालयामध्ये जे कोणी असतील एक दोघं जण, मी त्यांना कॉल सुद्धा केले, तर अक्षरशः एका व्यक्तीने तो कॉल घेतलाच नाही, दुसऱ्या व्यक्तीने घेतलाच नाही, परंतु त्यांचा रिटर्न कॉल आला. मग मी त्यांच्याशी चौकशी केली कुठं आहेत, तर मला कळालं ते कार्यालयामध्ये उपलब्ध नाहीत. मग हे जे आहेत लोकप्रतिनिधी आहेत, मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व आपण करतो आहोत आणि असं असताना आपण ठीक आहे बाहेर असावं, आपण कुठे कामामध्ये असावं, आपण इतर काही गोष्टींचा जो आहे तो सर्च करत असाल, परंतु तरी सुद्धा आपलं कार्यालय ओस नसावं असं मला या निमित्तानं म्हणावंसं वाटतंय. आणि म्हणूनच त्याच्यावर मला असं वाटलं थोडीफार समीक्षा करावी आणि रोखठोक जे आहे त्याच्यावर आपण थोडंफार बोलावं. म्हणून मला आज जे आहे ते असं चित्र दिसून आलंय, आमदार उढाण यांच्या कार्यालयाच्या गेटला कडी आणि दुसरीकडे माजी आमदार राजेश टोपे यांच्याकडे दाखली आहे मांदियाळी. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि याबरोबरच असे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्कीच करा, याबरोबरच शेअरही करा. आणि आपल्याला काही वाटत असेल तर पर्सनली मला कमेंटही तुम्ही करू शकता. यामध्ये कदाचित कुणाच्या जे आहे कुणाला ठेचही पोहोचू शकते, कुणाला काही गोष्टी चांगल्या वाटतील, कुणाला नाही वाटणार, परंतु पत्रकार या नात्याने वास्तव जे आहे ते जनतेसमोर मांडणं माझं कर्तव्य असं मी समजतोय आणि म्हणून हा रोखठोक मध्ये समीक्षा करावी असं वाटलंय आणि या रोखठोकच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. तर अशाच वेगवेगळ्या ज्या बातम्या आहेत या बघण्यासाठी वास्तव न्यूजला तुम्ही नक्कीच जे आहे ते सबस्क्राईब करा आणि वास्तव न्यूज मध्ये आपण असंच वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.